नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. मी आलेलो आहे जुन्नर तालुका कृषी प्रधान तालुका आहे आणि संत परंपरा लाभलेला तालुका आहे. परंतु इथले जे काही वाद होतात ते होतात प्रामुख्याने रस्त्याचे किंवा बांधाचे वाद. असाच एक वाद आहे आणि पिंपळगाव सिद्धनाथमधले ही ठाकर वस्तीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि माझ्यासमोर जे आहेत त्यांचं नाव अर्जुन खंडागळे आहे. बरोबर ना बाबा? हो. आणि आता म्हणजे तुम्हाला माहिती करून देऊ, कारण बाबांना नीट सांगता येईल की नाही मला थोडंसं संशयता आहे. पुढे समोर जी याची झाडं दिसत आहेत नारळाची, बरोबर का? तिकडून हा 100 गट आहे हा अख्खा. आणि हा अशा तुम्ही ह्या अशा आडव्या पट्ट्या आहेत प्रत्येकाला आणि याच्यामध्ये तब्बल 9 हिस्से आहेत. म्हणजे आता हा जो कांद्याचा वावर दिसतोय हा तुमचा हिस्सा नाही का? आणि हा जो तो वरती वावरात समजा कांदे काहीतरी काढले वाटतं, पीक काढले, तो दुसऱ्याचा हिस्सा आहे. त्याच्यावरती तीच म्हणजे हा तुमचा 100चा 9, हा वरचा 100चा 8, त्याच्यावरचा म्हणजे हा 100चा 7 आणि वरचा 6, म्हणजे असे 1 पर्यंत. म्हणजे जे नारळाची दिसती झाड तिकडं 100चा आहे. म्हणजे अशी भावकीतली ही पूर्ण ही वाटणी प्रत्येकाला दिलेली. आणि आता झालंय कसं का हा जो बांध हा 100चा 9 हा 100 गट आहे ना, इथं स्टॉप होतोय आणि इथं एक बांध दिसतोय म्हणजे बऱ्यापैकी मोठा बांध आहे. आणि हा सर्वे नंबरचा बांध आहे. खाली वेगळा गट सर्वे नंबर लागतो, हा वेगळा सर्वे नंबर मी सांगितल्याप्रमाणे. तर झाले असं की या ठिकाणावरून रस्ता करावा अशी मागणी काही त्यांच्याच भावकीतली खंडागळे परिवारापैकी, बरोबर का, त्यांनी केलेली आहे. आणि तुमचं काय म्हणणं आहे का त्यांना हा बांधावरून रस्ता करायचा नाही? त्यांना पर्याय रोड आहे ना. बर. आणि निकाल तुमच्या विरोधात लागलाय, निकाल विरोधात लागलाय आणि तुम्ही त्याचा अपील प्रांत साहेबांकडे केलंय. आणि त्याला स्टे मिळवलाय. स्टे मिळवलाय. मग आता राज्य शासन म्हणतं की प्रत्येकाच्या शेतीपर्यंत रस्ता दिला पाहिजे आणि बांध रस्ते तुम्ही खुले करा. पण तुमचं म्हणणं आहे की यांना बांधावरून रस्ता द्यायचा नाही. पर्याय आहे ना त्यांना. त्यांची जमीन असल्यामुळे त्यांना पर्याय आहेच ना. चला आता जरा पुढे चालूया आपण. आता तुमच्या पत्नी आहेत ना बाबा हे? आणि हे कोण आहेत? हे भाऊ आहेत आमचे. बर. चुलत भाऊ. त्यांचं काय नाव आहे? जितेंद्र रामदास खंडागळचा. म्हणजे हे भावकीचेच, म्हणजे ही भावकीच आहे तुमची, ही सगळी वाटण्या झालेली आहेत फक्त, बरोबर? मग आता मला सांगा का तिथून रस्ता बांधावरून करायचा असं तुमचे भाऊबंद म्हणतायत. मग आता आपण ह्या जे वावरामध्ये आहे, बरोबर, तर हे शेत आहे का रस्ता आहे? शेत आहे. शेतातून रस्ता काय हा शेत आहे की रस्ता आहे? दोन्ही पण आहे, शेत पण आहे रस्ता पण, कडनी रस्ता ठेवलेला आहे त्यांची. बर. आता या बांधाखाली तुमचं आहे ना 99चा 8, 100चा 8, 100चा 9 आहे आमचा. 100चा 9, ते बघ चुकलं, हा 100चा 8 आहे. अच्छा. म्हणजे इथून ही लोक पलीकडे जातात आणि हा जो आपल्याला वरती बांध दिसतोय म्हणजे घोडं चरतायत वगैरे, तो कोणता सर्वे नंबर आहे? तो 99. अच्छा अच्छा. पलीकडे पण आहे आणि अशाच पट्ट्या आहेत का सेम रिपिटेशन? 99 अशा त्या पट्ट्या आहेत. म्हणजे तो जो बांध आहे मोठा तो तिथं हा 100 संपला असा आणि तिकडून तो 99 लागला. मग आता 99चे जे शेतकऱ्यांनी मागणी केली ना तुमच्या बांधावरून रस्ता द्या, मग चूक काय? एकाच घरातल्या शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे ती आणि त्यांची जमीन रोडला टच आहे. मग त्यांना तो पर्याय रस्ता असताना त्यांची जमीनच रस्त्याला टच असताना रस्ता मागायचा अधिकारच नाहीये त्यांना. त्यांना तो रस्ता ना. एक मिनिट, मी तुमच्याकडे तुम्हाला व्यवस्थित सांगता येते. हा. तर मग तुमचं असं म्हणणं आहे का जो रस्ता मागतोय 99 त्याची जमीन ही आहे? 99चा जो 4 ते 99चा 9 पर्यंत ते मागणी करतात. तर त्यांच्यामध्ये मिन्नाथ मुरलीधर खंडागळे, जयवंत मुरलीधर खंडागळे हे चांगल्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आणि जयवंत मुरलीधर खंडागळे हे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आणि मिन्नाथ मुरलीधर खंडागळे हे सोसायटीचे चेअरमन आहेत. अशा प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. बरं, प्रतिष्ठित वगैरे. आता 1 मिनिट फक्त, नंतर तुम्हाला बोलायचं पूर्ण करू. आता हा जो 100चा 9 सांगितला, तो सॉरी 8 सांगितला, हा ठीक आहे. आता जिथं उभं इथून रस्ता किंवा शेत दिसते, पुढे दिसते काहीतरी पायवाट वगैरे काहीतरी किंवा रस्त्यासारखं दिसते, तर मग रस्त्याची मागणी ह्या मालकाने केली का? मिन्नाथ मुरलीधर खंडागळे, जयवंत मुरलीधर खंडागळे, रोहिणी मुरलीधर खंडागळे, रोहिणी जयवंत खंडागळे, दत्तात्रय महादू खंडागळे त्यांचे भाऊ आहेत. एकच हिस्सा त्यांचा वेगळा आहे.
आणि आई अच्छा, म्हणजे इथं जो मालक आहे मिन्नत, हो त्यांचं म्हणणं आहे का रस्ता द्यायचा, कारण की मिन्नत त्यांची जमीन तिकडे पलीकडे आहे, तिकडे पण आहे. 99 गट सर्वे नंबर मध्ये. ते आता काय झाले साहेब, शासनाचा जी आर आला का सर्व बांधांनी रस्ता द्यायचा, तर तो जी आर असा आहे साहेब का जर पर्यायी रस्ता नसेल तर तुम्ही रस्ता द्या. पर्याय त्यांना त्यांची जमीन जर रोटच नसती ना तर रस्ता द्यायला काय अडचण नव्हती आमची. मग त्यांची जमीन त्यांनी तेच मग मालक आहे. त्यांची जर जमीन तिकडे आहे हो. आणि त्यांची ही पण ही लागून जमीन दुसरा गट रोडच आहे, मग हो. ह्याच गटातून ते का स्वतःसाठी रस्ता करत नाही? 20 वर्ष इथूनच जातात साहेब. फक्त काय झालं, पंचनामा ज्या दिवशी करायला आले का साहेब, ज्या दिवशी पंचनामा करायला आले त्या दिवशी फन्नी मारून टाकली आणि सर्कल साहेब भाऊसाहेबांसमोर सांगितलं का इथं कुठलाच रस्ता नाही. आणि आता तुम्ही पहा या बघा इथं रस्ता आहे का नाही. आणि आम्ही डोक्यावर माल काढतो म्हणतात. आता इथून ट्रॅक्टर वगैरे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मी ते व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. या बघा रस्ता दिसतोय, किती मोठा रस्ता आहे. म्हणजे हे जे मालक आहे त्यांची जमीन तिकडे आहे. हो मग तिकडे त्यांनी ह्याच जमिनीतून यायला का हरकत? काय त्यांची जमीनच रोडटच आहे, त्यांना गरजच नाही रोडची रस्त्याची. काय गरजच नाही ना. ते काय करतात साहेब, हे म्हणजे जे- तो जो जीआर आलाय बांधावरून रस्ता द्या, सगळे त्याचा बांधून गैरफायदा घ्यायचा त्याचा काम चालू. गैरफायदा घ्यायचं काम चाललंय. त्याच्यात साहेब आतमध्ये तरतुदी आहेत, तुम्ही पर्याय रस्ता नसेल तर द्या. यांना पर्याय हाय पण आहे ना, एक वरती पण आहे. 100च्या 2 मधून एक 99ला जायला रस्ता आहे. म्हणजे 100चं 2 म्हणजे जे नारायणच्या या- झाडाखाली तिकडून पण एक रोड आहे का या- पलीकडे या जायला? बाजरीचं झाड दिसतात, इथून एक रस्ता आहे. कोणती आता ही उभी? बाजरी. एक मिनिट हा, मी हे करतो. म्हणजे ह्या बाजरी पासून हे बघा याच्यात दिसते, हो हो इथून एक रस्ता आहे का हो, ह्या त्या बाजरी? बाजरीपासून एक रस्ता आहे तिथे. हा आहे की रस्ता तिथं दिसतो की हो, इथनं आहे व्यवस्थित. तिथं रस्ता आहे. म्हणजे बांधाखाली ना त्या हो, त्या दगडाच्या, बाजरीच्या तिथंच खिटून रस्ता आहे त्या बाजरी. आणि त्या रस्त्यातून पण त्यांना तिकडे जाता येते का? हो तिथं जाता येते. हा, नक्की म्हणजे सांगा. हो तुम्हाला दाखवतो, आम्ही कॅमेरात दाखवतो. हो, जाता येतं का नाही मालक? हो सर्वे हा सर्वे आहे ना, सर्वे जाता येईल ना त्यांना पण. मालकीचा रस्ता आहे तिथे. काय यांना सांगता येत नाही व्यवस्थित? अहो ते जास्त त्यांनी कधी ह्या कोर्ट याच्यामध्ये मॅटर मध्ये पडलेलेच नाही, नवीन आहे त्याच्यामुळे तर त्यांनी गैरफायदा घेतलाय. यांना काहीच कळत नाही त्याच्यातलं, कायद्याचं काहीच माहिती नाही त्यांना. बर, काय त्याचं माणूस बघून ते काय पण फायदा घेऊ लागले. माहिती. साधं माणूस बघितलं त्याच्यामुळे ते पुढे चालू लागले ना. बर, मग आता त्यांचं आणि म्हण तहसीलदारांनी काय केलं साहेब, आम्ही महसूलच्या कर्मचाऱ्यांना सांगतो, विजय सांगतो, काय तुम्ही असं खोटं का करता? इथं दिसतंय ना साहेब रस्ता आहे, तुम्ही त्याच्यावरती धडधडीत लिहिलंय का रस्ता नाहीये, पर्यायी रस्ता नाहीये. आम्ही कॅमेरा समोर सांगतो रस्ता आहे, दाखवतो ना आम्ही पण. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी असं केलं नाही पाहिजे ना. महसूलने काय सांगितलं? त्यांना यायला जायला रस्ताच रस्ताच नाही. नाहीये त्यांना. आणि आमचं म्हणणं मग नव्हतं. आता पलीकडं तुम्ही मग अशी आपली भेट झाली जुन्नरला, त्यावेळी सांगितलं का ह्यांचं नाव मिन्नत खंडाकडे, ह्या खंडाकडे. मालकाचं, हो. बरोबर? हो आणि पलीकडं पण मिन्नत यांचं मिन्नत. क्षेत्र आहे आणि त्यांचं त्यांच्या भावाचं क्षेत्र आहे. भावाचं भावाचं नाव काय? जयवंत मुरलीधर खंडागळे. बर, मग जयवंतनी कुठून जायचं? जयवंतनी कुठून जायचं? हे एकत्रच आहेत ना, एकत्र फॅमिली आहे, एकत्र जमीन आहे त्यांची. Family आहे. हा रस्ता आहे ना साहेब, आणि तो पर्यायी रस्ता आहे ना त्यांना मग 99 ती गटाला. जयंत यांची जमीन आणि ही जमीन ही वडिलोपार्जित आहे का? वडिलोपार्जित जमीन आहे. दोघांची? हो, काही वडिलोपार्जित आहे, 3-4 खरेदी खत केले त्यांनी आता. मग भावाची जमीन जायला नको म्हणून सर्वे नंबर कोण हो, जमीन घ्यायचा तो असं चाललंय शासनाचा का? जी आर आला ना साहेब, सर्वे बांधणार रस्ता द्यायचा, त्याचा ते गैरफायदा घेतात, ते बाकी काय नाही. पण जर कुठं अवेलेबलच नसेल, पर्यायच नसेल तर तर सर्वे द्या. नंबर वरून द्यावा असं शासनाचा नियम हो. सांगतो. नेम सांग. पर्याय नसेल तर बर, हा अन्याय झालाय तुमच्यावर. हो, हा अन्यायच आहे ना आमच्यावरती. मग आणि इथं कोण आलं होतं महसूल अधिकारी पंचनामा करायला? सर्कल साहेब होते त्यांचं, शिंदे शिंदे साहेब. शिंदे सर्कल. सर्कल. हो. हा. अच्छा, तुम्ही होता त्यावेळी? मी तुम्ही नव्हतो होता? मी नव्हतो ठीक मी आहे. नव्हतो. इकडे येत आई, सांगा काय झालं? शिंदे साहेबांनी तुम्हाला नोटीस आली? आमचं त्यांनी काही म्हणणं ऐकून घेतलं नाही. ते इथं आम्ही आलते? हो, आम्ही सांगितलं होतं 100च्या 2 मध्ये रोड आहे हम्म. त्याला बघायला, त्यांनी काय आमचं म्हणणंच नाही ऐकलं. त्यांनी नाही म्हणून येणार म्हणून सांगितलं. येणार नाही. हो, म्हणजे खोटा 100 पंचनामा. सर्वे नंबर मधून एक ऑलरेडी रस्ता आहे. हो, 100च्या 2 मधून. हा, मग तो एकच झाला ना. हो, त्यांनी खोटा पंचनामा केला. काय केला पंचनामा? 55 आहे आमच्याकडं. काय केलं सांगा ना. सांगताय शिक्षण किती झाले तुमचं बाबा? त्यांनी काय केलं, फक्त आहे ना आम्हाला इथं म्हटले रस्ता नाही, आम्ही इथं- दाखवलं त्यांना, इथं तर सोयाबीन इथं होतं ना. रस्ता नाही बोलले. पुढे नेलं तिकडं, तर तिकडं म्हटले त्यांच्या मालकीतून जातात, पण तो पण सर्वे बांधच आहे ना. त्यांनी सांगितलं रोड नाही इथून. मग त्यांना रोडच नाही म्हणून असं मग सांगितलं. रोड नाही, मग ते जमिनीत कोणाचे कसं काय जमीन पिकवतात काय आता जमिनीत 30 त्यांच्या? वर्ष टिकवी त्या जमीन ते कांदे कांदा बिंद काढी देत. मग ते आणतात कोणून कांदे? हे काही जण वाहते इथूनच रस्ता आहे. मग काय म्हणतात रस्ता नाही? त्यांनी 25-30 direct वर्ष. आम्हाला सांगितलं त्यांना रस्ताच दिसत नाही कुठं, असं सांगितलं त्यांनी आम्हाला.
म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ज्यावेळी अधिकारी येतील त्यावेळी हे वावर फणलं जातं असं आहे का? हो हो ते काय करतात अधिकारी येणार म्हणून ते काहीतरी उद्योग करून ठेवतात ते रस्ता सर. त्यावेळेला बंद करून बंद करून ठेवतील. बंद करून ठेवतात ते. अजून कोण कोण रस्ता मागते या बांधावरून? दत्तू माधव खंडागळे. दत्तात्रय माधू दत्तात्रय खंडागळे माधव खंडागळे. त्यांचे चुलत भाऊ त्यांची चुलत सख्खे चुलत भाऊ आहेत का त्यांचे? हो, जरा हे धरा. त्यांचे पण ते सख्खे चुलत भाऊ आहेत आणि त्यांची पण जमीन रोडला आहे. त्यांची पण आहे 100 तुम्ही त्यांचे चुलत भाऊ आहे का दत्तात्रय आणि नाही नाही ते तुम्ही भाऊकी आहे. भावकी आहे. लांबची लांबची भाऊ? भाऊ. आमचे ते. मग ते त्यांच्या स्वतःच्या जवळच्या लोकांकडून रस्ता मागत नाही नाही नाही. नाही आहे तरी पण आहे तरी पण नाही. कारण का त्यांचं पण दत्तात्रय माधू खंडागळे त्यांचं पण 100चा 4 त्यांचा पण हिस्सा रोटच आहे ना. कुठे आहे तू? हे काय बरं की काही नाही. 104 100चा 4 100चा 4. मग त्या अधिकाऱ्याला सांगायचं ना त्यांना अहो, हे त्यांनी कुठे घेतलंच नाही. काही आमचं ऐकलंच नाही काही महसूलच्या अधिकाऱ्यांनी ना यांचं म्हणणंच ऐकून काहीच नाही ऐकलं नाही घेतलं. आमचं. यांनी काय केलं ऐकलंच नाही त्यांनी. यांनी काय केलं साहेब, त्यांनी सांगितलं का तुम्ही हजेरीच्या सह्या करा आणि यांनी पंचनामा कोऱ्या कागदावरती सह्या घेतल्या आणि तिकडे जाऊन पंचनामा लिहिला. एवढा का पंचनामा लिहिला आहे माझ्या काय लिहिलंय त्याच्यात? पंचनाम्यात. तुम्ही वाचलंय का पंचनामा? हो वाचा. वाचता येतं का? हो मग सही कशी काय केली? नाही नाही त्याच्या आमच्या काय केलं त्यावेळी पहिले हजर म्हणून सह्या कोऱ्या केल्या कागदावर साहेब. सह्या घेतल्या आमच्या आणि नंतर पंचनामा त्यांनी लिहिला. अहो मी देतो मला त्या सहीचाला तुम्ही एका स्टॅम्प पे करू द्याल का? नाही नाही कोऱ्या कागद पहिले सह्या कोरा घेतल्या. कागद का होता. ते म्हणले करायचं? हजर होते म्हणून सह्या साहेब, करा. पंचनाम्यावर सही नाही त्यांनी हजर होते हजरच्या म्हणून सही सह्या घेतली, करा. पंचनाम्यावर सही नाही त्यांची. हजरच्या पंच- याच्यावर सही घेतली. हजर राहिले हो, म्हणून सही सही. सही घेतली. घेतली असं आम्हाला सांगितलं. तुम्ही हजर आहे म्हणून तुम्ही सह्या करा. असं त्याच्यावर काहीच लिहिलं नव्हतं बघ. त्याच्यावर काही काहीच नाही, नाही. फक्त आम्ही हे का पाहिलं. पंचनामा याच्यावरती कुठे सही नाही साहेब. काय असं करता तुम्ही? जरा नीट वाहना जरा शेतकऱ्यांनी जरा वाहना जरा व्यवस्थित. या अधिकारी असेच करतात पण तुम्हाला बी कळायला पाहिजे ना. अहो, शेतकरी कोऱ्या त्या कागदावर त्या तुम्ही काय अडाणीपणाचा करायला तर फायदा घेतला ना साहेब. काय लिहिले चला सांगा त्यात. हं? त्यामध्ये लिहिलंय का इथं याला जमिनीला रस्ता पर्याय रस्ताच नाहीये. आता हे बघा तुम्हाला दिसतोय समोर पंप हा एक रस्ता आहे. हा. 100च्या 2 मध्ये एक रस्ता आता आहे. ती लोक चालले तिकडून आहे का रस्ता? हो त्याच्या शेजारून आहे, त्या बाजरीच्या शेजारून. हा. खालच्या बाजूने येतो. 99 गटाला एक रस्ता आहे तो आणि हाई यांची जमीन रोडच आहे. बर. काय लिहिले वाचा? त्याच्यामध्ये असं लिहिलंय, आम्ही खाली रस्ता सह्या करणार पंचलोक सर्व राहणार पिंपळगाव सिद्धनाथ तिला असून मंडल अधिकारी डिंगोरे यांनी आज 22/7/25 रोजी 1:30 वाजता सांगितले की 100चा 9, 100चा 1, 99चा 4, 99चा 5, 6, 7, 8 ते 99चा 9 पर्यंतमध्ये उपस्थित आम्ही पंचलोक उपस्थित झालो. आम्हा पंचास मंडळी यांनी तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी रस्ता क्रमांक 103 SR 2005-25 बोला नाही वाचायचं का पुढे? पंचनामा करून देणार विचारणा केली असता तर आम्ही पंचलोक यांनी पंचनामा करून देणार संमती दर्शवली असा होकार दिला. पंचनामा पुढील प्रमाणे आज दिनांक 22/7/2025 रोजी 2 वाजता आम्ही पंचलोक मंडळ अधिकारी डिंगोरे गट नंबर 100चा 9, 101, 99चा 4, 99चा 5, 99चा 6, 99चा 7, 99चा 8, 99चा 9 फिरून पाहणी करण्यात कामी प्रथम गट क्रमांक 100चा 9 व गट क्रमांक 101च्या बांधावर उपस्थित झालो. पिंपळगाव सिद्धनाथील ओतूर रस्ता ते हनुमानवाडी ठाकरवाडी जाणारा दक्षिण उत्तर रस्ता गट नंबर 100च्या 9 व 101 आहे. अर्जदार यांनी अर्जात रस्ता मागणी केलेली सर्वे नंबर बांधावर फिरून पाहणी करण्यास सुरुवात केली. गट नंबर 100चा 9 हा 7/12 उतारा पाहता अर्जुन गंगाराम खंडागळे क्षेत्र नंबर 0.36 आरा असल्याचं दिसत आहे. गट नंबर 100चा 9च्या दक्षिण बाजूस लगत गट क्रमांक 101 आहे. 7/12 उतारा पाहता कब्जेदार सदरी वसंत शांताराम खंडागळे सुधाकर शरद दप्तरे हे आहेत. 100चा 9च्या लगत गट नंबर 101 हे गटातील सुरेश परशुराम शिवाजी परशुराम खंडागळे कुंदा भास्कर खाले का खोलेगन यांची वहिवाट असल्याने दिसत आहे. 100चा 9 मध्ये अर्जुन गंगाराम खंडागळे यांच्या गटात सोयाबीन हे पीक आहे. 101 मध्ये सुरेश परशुराम खंडागळे यांची वहिवाट असणारे क्षेत्र सोयाबीन हे पीक आहे. गट नंबर 101 व 109चे बांधावर कोणतेही झाड नाही. गट क्रमांक 99चे 9च्या बांधावर संपूर्ण बांध हा मोकळा आहे. अर्जदार यांनी अर्जात नमूद केलेल्या मागणी रस्ता नकाशाप्रमाणे फिरून पाहणी केली असता सदर केलेली अर्जाप्रमाणे अर्जदार पुन्हा 99चा 9, 99चा 8, 99चा 7, 99चा 6, 99चा 5, 99चा 4 असे सर्वानुमते गटामध्ये जाणे येण्यासाठी अंतर्गत रस्ता आम्ही करून घेत आहोत असे कथन केले. त्यानंतर मंडळ अधिकारी यांनी गट नंबर 99चा 9 मध्ये जाणे येण्याकरिता
अन्य पर्यायी मार्ग आहे अशी विचारणा केली, त्यावेळी प्रतिवादी अर्जुन गंगाराम खंडागळे यांनी सर्वे नंबर 108 मधून रस्ता असल्याचे कथन केले. त्याप्रमाणे आम्ही पंचलोक अर्जदार जाब देणार मंडल अधिकारी डिंगोरे यांनी पाहणी केली. गट नंबर 100च्या 8 मध्ये सोयाबीन हे पीक आहे. त्याचे 7-12 उतारा पाहता मिन्नात मुरलीधर खंडागळे आहेत. रस्ता असल्याचे दिसून आले नाही. एवढंच पंचनामा आहे. हो का, त्याच्यात दिले का रस्ता आल्याचे आढळून आले नाही. आता ऐका म्हणजे या पंचनाम्यावरून असं दिसतंय की तुमचं म्हणणं असं आहे की हजर राहिल्याच्या सह्या घेतल्या नावाखाली आणि नंतर मायना लिहिला, असं तुमचं म्हणणं आहे. ते चूक आहे पहिली गोष्ट. त्यात मंडळ अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे का पूर्ण 99चा सर्वे नंबर किंवा जे क्षेत्र आहे ते फिरून पाहणी केली आणि 100 मध्ये बी पाहणी केली. मग ती प्रत्यक्षात पाहणी केली होती का बाबा? त्यांनी फिरले होते का? नाही फिरले एवढे म्हणजे काय? मी तिथपर्यंत खालती गेले आणि परत आले वर. कुठं खाली गेले? इकडे खालती कोपऱ्यापर्यंत कोपऱ्यापर्यंत. वर नाही गेले. वर गेलेच नाही. त्यांना आम्ही म्हणलो होतो वर जाऊन बघा तुम्ही. म्हणतात मी सगळीकडे फिरलो. नाही, त्यांनी ते चुकीचं बोलतात ते. बरं, त्यावेळी तर सोयाबीन होतं का? हो, आमचं सोयाबीन पण होतं. होतं. बर, तुम्ही त्यांना असं सांगितलं की त्यांना पर्यायी रस्ता आहे. हो मग तिकडं वर एक पर्यायी रस्ता होता, ते का नाही सांगितलं मग तुम्ही? सांगितलं होतं ना त्यांना. 100च्या 2 मध्ये 100च्या 2 मध्ये रोड आहे एक, ते बघायला साहेबांना त्या. मग त्यांनी का लिहिलं नाही ते त्याच्यात? आलेच नाही साहेब. आलेच नाही बघायला. बघायला आलेच नाही ते. तुम्ही सांगितलं का हो, 100च्या हो. 2 मधून रस्ता आहे? हो त्यांनी लिहिलं नाही. लिहिलं नाही नाही लिहिलं काय. त्यांनी. आणि मग तुम्ही म्हणले की इथून पण रस्ता आहे. हो इथून पण रस्ता आहे. मग त्यावेळी काय परिस्थिती होती इथं? इथं फनलेलं होतं वावर. बनलेलं होतं. फक्त पावलं उठ होती अशी जाण्याने त्यांनी त्यावेळेला तो रस्ता बंद केला होता, सर्कल साहेब येणार म्हणून. बनवून ठेवलं. बनवून टाकलं होतं सगळं. त्याचे फोटो पण आहेत आमच्याकडे. पण आता इथं जे दिसतं इथं वाफे वगैरे जे पाडलेले दिसत आहेत, इथं बी ते कांदे वगैरे लावतात असं वाटतं. हो, लावतात नाही. हो का ना, रस्ता आहे साहेब. मोऱ्या टाकलेल्या आहेत. इथं खाली मोऱ्या आहेत. हा का? हो. हा, माझ्या लक्षातच नाही. मोरे आहेत ना इथं, आहे, मोरे आहे. दगडी लावल्या त्यांनी पुढून. मोरे आहे. नाही, मग आता मला काय म्हणायचं होतं, इथपर्यंत कांदे लावतात का ते? हो, लावतात. कांद्यापर्यंत हो, आता लावतात. त्यांनी ठेवला होता रस्ता, पण ज्यावेळेस केस उपस्थित झाली तेव्हापासून बंद केलाय. बंद केला. हो, हा. बर, केस लावल्यापासून. यापूर्वी रस्ता होता. हो, होता. 20 वर्ष जातात साहेब. म्हणतात डोक्यावरती काढतो. आमच्याकडे व्हिडिओ आहेत, कांदे वगैरे इथूनच काढतात. डोक्यावरती एवढं कोण काढीन 10 एकरचे कांदे? 10 एकर क्षेत्र आहे का तिकडं? हो, नाही. 8 ते 9 तर नक्कीच आहे. बापरे. त्यांची एवढी जमीन आहे, त्यांची जर एवढी रोड टच जमीन आहे तर त्यांना रस्त्याची गरज काय आहे साहेब? रोडला टच आहे ना ते जमीन. आणि भाऊच आहे ना तिकडं? ते पण सख्खा. भाऊच आहेत. मग ते काय पण- द्यायला हरकत आहे? हा, काय अडचण आहे ना. सख्खे भाऊ आहेत ना ते? सख्खे भाऊ आणि आहेत. त्याच्यात हे पण आहेत. काय हो, यांचं नाव? मिन्नात मुरलीधर हा, खंडागळे. ते सगळेच आहेत. आणि ते फक्त काय सांगतात, आम्ही वेगळे आहेत साहेब. वेगळे नाही वेगळे येते. त्यांनी मीडिया समोर येऊन सांगा आम्ही वेगळे आहेत. वेगळे म्हणजे सख्खा भाऊ आहे पण तो सेपरेट राहतो. हा, असं म्हणतात. म्हणतात ते. पण गावात तुम्ही कोणाला विचारा, कोणाला वेगळे विचारा. नाही आहेत. वेगळं कोणाला नाही ते. विचारा. ते ते एकत्र कोणाला राहतात. म्हणतात वेगळे? त्यांनी त्या प्रांतासमोर काल लेखी दिलेले आहेत. काय? आम्ही आम्ही विभक्त वेगळे राहतोय राहतोय. 20 वर्षापासून. जमीन ओढलो पाहिजे ते ना? वडील उपार्जित आहे आणि एकत्र सातबारे आहे साहेब. आणि विभक्त राहत नाही. नाही ना, नाही. गावात कोणाला विचारा किंवा त्यांनी मीडिया समोर येऊन सांगावं का आम्ही विभक्त राहतोय. बरोबर आहे ना. जरा बोला ना तुम्ही. बरोबर ते आहे शांत आहे साहेब. त्यांना काही येत नाही येत, त्याच्यामुळे तर हे झाले त्याच्यामुळे ना. तर फायदा घेतात सगळी. कायद्याची तेवढी त्यांना माहिती नाही आहे ना. कायद्याची माहिती असती तर म्हणजे ही वेळ आली नसती तुम्ही ना. या पंचनाम्याला ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे होतं त्यावेळीच. तुम्ही सहाय्य केलं ना. आम्ही तहसीलदाराला पण सांगितलं, त्यांनी पण आमचं ऐकलं नाही काहीच. कोण होते तहसीलदार? शेळके शेळके साहेब होते. काय म्हणाले ते? त्यांनी काही एकतर्फी त्यांनी निकाल देऊन एकतर्फी निकाल टाकला. दिला. आमचं दुसऱ्या म्हणणंच काय बाजूला ऐकलं नाही ऐकूनच त्यांनी. घेतलं. आम्ही म्हणणं पण मांडलं होतं आमचं. मानलं नाही त्यांनी. आम्ही म्हणणं पण मांडलं होतं आमचं, पण त्यांनी काहीच ऐकलं नाही आमचं. एकतर्फी निकाल करून दिला त्यांनी. तर आपण पाहतोय की कशा पद्धतीचं हे आहे. जो GR आहे, प्रत्येकाला शेतापर्यंत जायला रस्ता नक्कीच मिळायला हवा. परंतु आणि आपले जे महसूल मंत्री साहेब आहेत बावनकुळे साहेबांनी चांगला निर्णय घेतला का प्रत्येकाला रस्ता, आणि त्याची अंमलबजावणी चांगली पुणे जिल्ह्यात चांगली चालू आहे. परंतु काही नियम सुद्धा आहेत. बांध आहे, सर्वे नंबरचा बांध आहे म्हणून रस्ता द्यायचा का? तर तसं नाही आहे का. ज्यावेळी रस्ता कुठं नसेलच, पर्यायच नसेल, तरच तो बांधावरून रस्ता द्यायचा आहे. आता यांच्या म्हणण्याप्रमाणे असं आहे की इथं जे मिन्नात खंडागळे आहेत त्यांच्या भावाची खाली जमीन आहे तिथंच बाजूला, आणि लगेच जमीन आहे जॉईंटच जमीन आहे ना. हो, जॉईंटच. आणि मग जॉईंट जमिनीने तर मग त्यांनी त्यांच्या पर्सनल याच्यामधून जायला हवं. तसं न करता त्यांनी त्यांची जमीन त्यांच्या रस्त्यासाठी जाईल भावाची किंवा काय, त्यासाठी या शेतकऱ्याच्या समजा याचा फायदा घेऊन बांध आहे किंवा सर्वे नंबर आहे तिथून रस्ता मागतायत.
खरं तर हे शासनाने कुठंतरी व्यवस्थित लक्षात आणलं पाहिजे. त्यांचा असा आरोप आहे का हा जो 100 गट आहे त्याच्यात 9 हिस्से आहेत, त्यातल्या 2 मधल्या हिस्स्यामधून तिकडं परत 99 मध्ये इकडून म्हणजे 99 मध्ये जायला रस्ता पण आहे. यांनी सांगितलं होतं, पण कोण जे सर्कल आहे त्यांनी त्याचं पंचनाम्यात लिहायला हवं होतं असं यांचं म्हणणे. असं लिहिलं नाही. असं जर असेल तर हे अतिशय म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. आणि सांगायचं असं का जे तहसीलदार होते नुसत्या केस निकाली काढायच्या भानगडीमध्ये होते. त्याचं काय त्याला काय त्याचे काय पाहायला पाहिजे मेरिट्स वगैरे असं काय नाही. वरून आदेश आहे रस्त्याच्या केसी निकाली काढा का काढून टाकल्या. परंतु आता ह्या शेतकऱ्याला आता हा मनस्ताप सहन करावा लागतो. आणि जर आपण पाहिलं तर ह्या ठिकाणावरून भरपूर प्रमाणात वाहनाचे टायरचे निशाणं आपल्याला दिसत आहेत का पलीकडं जाणारे येणारे. आणि जर मिन्नात यांचंच क्षेत्र त्याच्या पलीकडं असेल तर त्यांनी किंवा त्यांच्या भावाचं असेल तर त्यांनी हेच याच्यामधून जायला हवं. असा दुसऱ्या शेतकऱ्यावर अन्याय करता कामा नये. मिन्नत खंडागळे यांचं जरी काही म्हणणं असेल किंवा त्यांचा जो भाऊ आहे त्यांचं ते देखील आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला ही जी पहिली बाजू आहे ही दाखवली. त्यांनी जर आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील घेऊया. याच ठिकाणी येऊन पाहत राहा जुन्नर टाइम्स. काय मग आता काय अपेक्षा आहे? फक्त तुम्हाला दाखवायचं होतं का इथं? नाही आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांचं रोटच वावर आहे, त्यांची रोटच जमीन आहे. तर त्यांनी आहे ना त्याच्यातून 30 वर्ष झाले जात होते, 20 ते 30 वर्ष जात होते. त्यांनी तिथूनच जावा. बरोबर. आणि त्यांना पर्याय रस्ता आहे. आणि प्लस 99चा जो गट आहे त्याच्यातून सर्वे बांधे. मला सांगा ना, आता तो तिथून येऊन आपण इथं येऊ शकतो का परत? हो, तिथपर्यंत जमीन आहे साहेब, तिथं वरपर्यंत. नाही तिकडून जो तुम्ही 100च्या 2 मधून असा रस्ता जातो हा. तिथून परत इथं येऊ शकतो का आपण? रस्ता काय त्यांनी अंतर्गत रस्ता ठेवलाय ना. मग तिथं आपण जायचं का? तो साहेब हो चला ना, तो रस्ता मागे. चला बरं ताई, तुम्ही थांबा इथं, आम्ही जाऊन आलो. चला जाऊ शकतो ना आपण तिथनं? हो हो ठीक आहे चला. आपल्याला कोण अडवणार नाही ना? नाही. म्हणजे दाखवायचंय काय का पर्याय रस्ता आहे, परंतु सरकारी लोक जे काय आहे ते पाहत नाही आणि निकाल देतात असं तुम्हाला म्हणायचंय. हो हो पण तुम्ही चुलत भाऊ आहेत ना यांचे? हो हो तरी- चुलत भाऊ आहे मी त्यांचा. हा सख्खे का? हो हो चांगलं आहे. म्हणजे भाऊ आता काहीतरी करतायत, काहीतरी एकमेकाच्या मदतीला आलाय भाऊ, नाही का? आता हा रस्ता कुठं जातो? आमचा एकनाथवाडी ठाकर वस्तीला जातो हा रस्ता. बर, मग ठाकरवाडीला एकनाथवाडी नाव दिलंय का? एकनाथवाडी. बर, चांगले रस्ते गेलेत. कोणी सरपंच आपलं? अतुल सरपंच आहेत. अतुल अतुल खंडागळे. हा का? नाही, चांगले रस्ते झाले म्हणजे. ठीक आहे. आणि काय सगळी जमीन काय करता? कांदेच का? हो हो कांदेच असतात. अच्छा, परवडले का कांदे आता? कांदे हे आहे यावर्षी नाही बाजार एवढे, नाही बाबा, लगेच नाही विकत आहे, दिवाळी नंतर विकतात. दिवाळीपर्यंत निघणार. पण सगळीच तुमच्यासारखी लोक सगळ्यांच्याच कांदा चाळी आहेत. त्यांनी दिवाळीपर्यंत विचार केलं कसं काय होणार? होतंय मागं पुढं होतंय. होतंय. हो तुम्हाला 12 पाणी असेल ना? हो आहे विहीर मग आहेत ऊस वगैरे का नाही लावत? नदी. ऊस नाही परवडत नाही म्हणून नाही लावते. आता बाजार आहेत, आता लावलं पाहिजे इथून पुढं. हा, आता वाढत चाललेत साखरेला बाजार. बर, आता आपण तिथून जाणार आहे. हो पण तुमचं म्हणणं खरं असलं पाहिजे. हो हो 99 गटाला रस्ता जातोय, मी दाखवतो ना तुम्हाला. हो. 99 बरं, आता गट- 100 मध्ये जसे 9 जण आहेत हो तसे 99 मध्ये किती आहेत? त्याच्यातही 9 जण आहेत. 9 जण 9 आहेत. जण आहेत. त्याच्यापैकी 6 हिशे त्यांचे आहेत. जो अर्जदार आहेत त्यांचे आहेत ते. 6 त्यांचे आहेत काय? 9 हो पैकी? 9 पैकी 6 त्यांचे आहेत. अरे वा. तरी रस्ता पाहिजे यांच्या बांधवून. हो हा बघा हा रस्ता आहे, हा बघा. हा काय? 99 गटाला हा रस्ता जातो, हा बघा. मग आपण जाऊ शकतो ना? हो 99 गटा. आपल्याला कोण हरकत? मला नाही ना करणार नाही हरकत. नाही काय नाही, चल नाही नाही चल. मग बरं का तुमच्या हो, याच्यावर आमच्या चाललोय मी. याच्यावरती बोलले काय नाही. रस्ता तर दिसतोय. हा कोणता 100 मधला? 2 का? 100चा 2 आहे हा. बर. ही बाजरी ही 1 नंबर का? नाही तिकडं वरती आहे एक. हा 2 आहे 100चा 2. मी एक कुठे? तो वरती आहे.
मग या बाजरीच्या वरती ते बाबा येते का? हा, त्या बाबांच्या वरच आहे. ओके. 100 त्यांचा पण सर्व बांधी. म्हणजे तो दगडाचा बांध दिसतोय तो 100चा एक हो, हो. तिथपर्यंत आहे. ठीक आहे. तो पण ते जयवंत खंडागळे अर्जदार त्यांचाच आहे ते पण. बर, चला. काय म्हणले मंडळ अधिकाऱ्यांचं नाव? शिंदे. मग त्यांना तुम्ही सांगितलं होतं ना इथून रस्ता आहे अस्तित्वात, हो. तरी लिहिलं नाही का त्यांनी त्याच्यात? नाही लिहिलं आणि यांना त्याच्यात थोडी माहिती नव्हती साहेब, आणि मला पण नंतर कळालं. यांचं तुम्ही कोर्टात यायचं ना. कोर्टात गेल्याच्या नंतर कळालं मला साहेब. हा ना, ठीक, चालते, काय हरकत नाही. तुमचं बरोबर असेल तर तुमचं दाखवू, त्यांचं असेल तर त्यांचं पण त्यांचं म्हणणं दाखवू. घ्या, आम्हाला काय प्रॉब्लेम नाही, त्यांचं पण घ्या. बरं, आता हे ते गवत लावलेलं आहे, हं. ते नांगरले वावर, आता तिथून तिकडे 99 चालू झालं. 99 चालू झाला का? मागायला पण तिकडे. हा. किती 100 सर्वे नंबर मध्ये किती एकर जमीन आहे? 10 एकर असत हो, 10 टोटल. हा, 10च्या आसपास आहे. हा, 10 एकर असत. मग तुम्ही म्हणले इथून रस्ता आहे, मग पुढे इथं नांगरले. 99 गटाला रस्ता आहे आम्ही म्हणून. मग हा कोणता नांगरले? हा कोणता हा गट? बघा, इथून चालू झाला 99 गट. हा 99 का? हो, हे बघा, हा 99 ला आलं ना, आणि हे बघा ती जमीन त्यांची आहे. कुठली ती नाव रोटर मारले ती? हा, हे कांद्याला खेटून त्यांचीच जमीन सगळी. बाबा बसले ती. हो, काय नाव आहे त्या मालकाचं? मिन्नाथ मुरलीधर, जयवंत मुरलीधर खंडागळे यांची जमीन आहे. मेहनत. हा, आणि ही कोणाची आहे? ही ते रघुनाथ बबन खंडागळे यांची. बर, त्यांनी वास्तविक आहे ना हा सर्वे बांधांनी रस्ता मागायला पाहिजे होता. असा येऊन असा. हो, टन. जवळ आहे बघा ना इथं तिथे. सर्व बांधे. नाही, तुम्ही म्हणले का आतमध्ये जायला रस्ता आहे, पण तसं काय दिसा ना. 99 गटाला मी रस्ता आहे बोललो ना. 99 ला अटॅच आहे. हो, 99 ला हा अटॅच आहे बघा ना. हा वैयक्तिक रस्ता असेल ना मग याचा. हं? हे कोण आहे? नाही, हे वेगळे धनी येते, हे वेगळे धनी आहे. भाऊ नाही, चुलत भाऊ येते. पण त्यांनी दिलंय. त्यांनी त्यांच्या भावासाठी दिलाय. गेलाय रोड. मग चुलत भाऊ देतात, मग सख्या भाऊ ते सख्या भाऊ देत नाही. जाऊ दे, तो नाही आपला विषय. तो विषय नाही आपला. तर हा 99 मग आता गट खालचा कांदा कोणाचा आहे? ते पांडुरंग सुदाम खंडागळे म्हणून त्यांचं. आणि त्याच्या खाली ते आहे का मी खाली त्यांचे 6 हिस्से. ते जे सगळं दिसतंय काढलेलं कांदा हो, काय हो, काढले ते कांदे सगळं त्यांचं आहे. सगळं रिकामी जेवणची वावर. ते गुढीपर्यंत आहे का त्या? हो, हो. हा 99 गुढीपर्यंत आहे ना? हा, त्या गोड्यांच्या खाली. 99 पर्यंत. त्याच्या खाली आहे का पार? हो. बरंच आहे. हम्म. आणि त्यांनी तेव्हा रस्ता ठेवलाय. काय झालं असेल समजा त्यांना इथून हे रस्ता देत नसतील म्हणून ते त्यांचंच सर्व साहेब, नंबर मागत अर्जदार असतील त्यांच्या ना. बहिणीचंच वावर आहे हे. कोणतं? हे त्यांचंच वावर आहे हे. पण जे अर्जदार आहेत ना, निर्मला काय नाही त्यांचं? निर्मला जाधव, त्यांचं वावर आहे हे. त्यांची बहीणच आहे ही, चुलत बहीण आहे. त्यांनी पण रस्ता मागितलाय. त्यांनी पण रस्ता मागितला आणि हे त्यांचं वावर आहे. मग त्यांचं जात आहे म्हणून ते देत नाही, दुसऱ्याकडे मागतात. ही सख्खी बहीण का? हा, चुलत बहीण, सख्खी चुलत बहीण. गोंधळच आहे. मग सख्खे लोक आहेत, मग का नाही देतील? तुम्ही टेक्निकली चाललेत ते थोडक्यात. थोडेसे ते फक्त आता GR आला त्याच्यावरती चाललेत. नाही पण GR मध्ये असं कुठं म्हटलंय का सर्वे नंबर आहे म्हणजे रस्ता दिलाच पाहिजे? जर पर्याय रस्ता असेल आहे तर ना, काय हरकत 99 ला हा आहे? आणि रस्ता आहे. भाऊ जर असेल आता इथं द्यायला पहा साहेब, हे जर म्हणले भावासाठी रस्ता देतात, तिथं सखा भावाला देत नाही. आता नाही, इथं कसं आहे, मला काय म्हणायचंय, इथं समजा वेगळे समजा शेतकरी असते ज्यांचं काही नाते संबंध नाही, रस्ता देत नाही समजा, तर मग ठीक आहे, मग सर्वे नंबरने मागाय पाहिजे. पण दोघांची जर शेजारी वावर आहे, हो, तुम्ही म्हणता ही बहिणीच वावर आहे, हो. खाली कोणाचा आहे तो कांदा? कांदा पांडुरंग सुदाम खंडागळे. बर, मग आता ही बहिणीचं वावर आहे असं त्यांचं म्हणजे तुमचं म्हणणं आहे बरं का? आता याच्या खाली कोणाचं आहे? पांडुरंग सुदाम, ते पांडुरंग सुदाम खंडागळे. त्यांचं त्या रस्त्यापासून तिथपर्यंत एकच धनी आहे, एकच मालक आहे दोन्ही पण समोर. नाही, इथं तर दिसतंय इथपर्यंत 99 ला अटॅच होणार रस्ता आहे. मग 99 मधून कसा हा, रस्ता मग बनवायचा तो त्यांचा प्रश्न त्यांचा होता. विषय होता ना. मग हा सर्वे नंबर वरून तुम्ही असा रस्ता करू सर्वे शकता. नंबरने मागू शकत होते ना, ते योग्य होतं ना. ऑलरेडी रस्ता पण आहे इथं. रस्ता पण आहे ना. ती पण जमीन त्यांचीच. हम्म? ती पण जमीन त्यांचीच वर 100चा 1. कोणाची? जयवंत मुरलीधर खंडागळे, मिन्नाथ मुरलीधर खंडागळे. ती पण त्यांचीच आहे का? हो. बर.
हम्म. ठीक आहे, आता ही जी सगळी जी काही बातमी आहे आपण जेवढी काढली जशी तशी मी हो न्यूजला टाकतो तुमच्या याच्यानुसार. कशा तुमच्या म्हणण्या कुठं वर तिकडं काय गरज आहे, आता झालंय विषय नाही. तुम्हाला हा रस्ता दाखवायचा होता ना 100च्या 2 मधला. ठीक आहे, धन्यवाद. नाही मला एक सांगा, मग हा सर्वे नंबरचा ना हा वरती पाहिजे होता ना, मग जर सर्वे नंबर तिकडे आहे साहेब, रस्ता आहे ना ऑलरेडी. जर तुम्हाला जर वाईवाट रस्ता असेल तर दुसरा रस्ता नाही ना मागू शकत तुम्ही, त्या JR मध्येच आहे तसं. जर त्या 99ला रस्ता आहेच आहे ना ऑलरेडी. हा रस्ता आहे, हा, पर्याय आहे. त्यांची जमिनीमधून त्यांचा रस्ते आहे, तरी पण ते तिसरा रस्ता सर्वे बांधाने मागतात. जे हे आहेत मिन्नत खंडागळे आणि जयवंत ना, हो त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधतो जुन्नर टाइम्सशी, त्यांना जर त्यांचं म्हणणं द्यायचं असेल तर आपण त्यांचं देखील त्यांनी कॉन्टॅक्ट करावा आम्हाला, आम्ही त्यांचं म्हणणं घेऊ. पाहत राहा जुन्नर टाइम्स, पिंपळगाव सिद्धनाथ, तालुका जुन्नर.